नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण घावणे बघणार आहोत। हा कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे आणि खूप नाश्त्यासाठी केला जातो। आमच्या इकडे हा चटणी आणि सांबार बरोबर खाण्यापेक्षा चहा बरोबर खाल्ला जातो। आणि जेव्हा पाहुणे वगैरे येतात किंवा खूप माणसं असतील तर हा झटपट होणारा असा नाश्ता आहे। ह्याच्या मी तुम्हाला म्हणजे आता मी तुम्हाला घावणेच करणार आहे, पण झटपट घावण्याची सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही करू शकता। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर तुम्ही नक्की तसं ट्राय करून बघा। सगळ्यांना घरी आवडण्यासारखा हा नाश्ता आहे। तर आपण जे आहे ते चहा घावणे करण्याच्या रेसिपीकडे वळूया। आता मी ह्या रेसिपीसाठी जे आहेत ना ते तांदूळ, नॉर्मल तांदूळ घेतलेले आहेत। हे रेशनिंगचे तांदूळ आहेत, तर तुम्ही साधा तांदूळसुद्धा घेऊ शकता। तो स्वच्छ धुवायचा आहे तांदूळ आणि त्याच्यामध्ये पाणी घालून जे आहे ते ओव्हरनाईट ठेवायचं आहे। जर तुम्ही ओव्हरनाईट नाही ठेवू शकलात आणि सकाळी तुमचा प्लॅन झाला घावणे बनवायचा तर तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे। गरम पाण्यामध्ये तांदूळ जे आहेत ते भिजतात, म्हणजे 1-1.5-2 तासामध्ये व्यवस्थित भिजतात। तर हे सकाळी बघा तांदूळ जे आहेत घावण्यासाठी आपण ठेवलेले ते व्यवस्थित असे फुललेले आहेत पाण्यामध्ये। स्वच्छ पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये मस्त तांदूळ भिजलेले आहेत। आता हे पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण यूज करायचं आहे घावण्यासाठी। कारण जे आपण घावण्याचं जे बॅटर बनवणार आहोत ते अगदी पाण्यासारखं म्हणजे पातळ असतं। नीरडोसा असं मला वाटतं साऊथ इंडियनमध्ये बोलतात त्याला। आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर जे आहे 2 मिनटं मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं आहे। एकदम पातळ पेस्ट झाली पाहिजे। आणि ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला फक्त मीठ घालायचं आहे, जास्त काहीच करायचं नाही आहे। हे बघा, हे बॅटर पातळ असं झालेलं आहे व्यवस्थित। आता ह्याच्यामध्ये जे आहे ते मीठ घालायचं आहे आणि पाणी घालायचं आहे। तुम्हाला जर का पाणी कमी असेल तर मग जाड घावणे बनतात। पाणी तुमच्या इच्छेनुसार, जर का तुम्हाला अगदी जाळीदार आणि पातळ घावणे हवे असतील तर पाणी जास्त घाला। तर मी म्हणजे पाणी एकदम जास्त आणि एकदम कमीही घातलेलं नाही आहे, कारण पहिला मी घावणा काढलेला तो थोडासा जाडसर झालेला होता। मग मी पाणी नंतर थोड्या वेळानंतर ॲड केलेलं होतं एका घावण्यानंतर, आणि नंतरचे घावणे ते माझे मीडियम झालेले होते। तर हे बघा, मी जे आहे मीठ घालून फिरवलेले। मिक्सरमध्येच मी मीठ घातलेलं होतं 2 चमचे छोटे आणि फिरवून घेतलेलं होतं, म्हणजे ते इव्हनली सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित लागतं। आणि भांड्यामध्ये पाणी घालून आपल्याला काहीच असं म्हणजे वेस्ट करायचं नाही आहे। तर आपण पाणी घालून जे आहे ते मिक्सरचं भांड्यातलं पाणी आणि झाकणात पाणी घालून जे आहे ते बॅटरमध्ये घ्यायचं आहे। आता हे चमच्याने व्यवस्थित ढवळायचं आहे। घावणे घालताना जे आहे ते तुम्ही एखाद्या कपाचा छोट्या किंवा पेल्याचा वगैरे वापर करू शकता। तर हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित जे आहे ते पाणी घालून मी मिक्स केलेलं आहे। आणि आता जे आहे हे घावणे तुम्ही फ्राईंग पॅनवर पण करू शकता, पण माझ्याकडे जे आहे ते भिडं आहे। भिडं माझं वापरातलं भिडं आहे। तर जे आहे भिड्याला मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावल्यानंतर भिडं व्यवस्थित तापलं आहे। मध्यम फ्लेमवर जे आहे ते घावणा काढायचा आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने घावण्याचं बॅटर जे आहे ते पसरवलेलं आहे। ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटाची वाफ द्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने हा घावणा, तुम्ही हा पलटी पण मारला नाही तरी चालतो, परंतु जे आहे ते मी पलटी मारून तुम्हाला दाखवलेला आहे की कशा पद्धतीने। तर हा माझा पहिला घावणा होता आणि तो थोडासा जाडसर झालेला, मग मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आणि हे बघा अशी मग जाळी त्याला पडली। मग हे मीडियम प्रकारचे घावणे मी सगळे बाकीचे काढले। तर हे बघा, अगदी झटपट होणारा हे आहे। हे तुम्ही चटणी आणि सांबारसोबत सुद्धा खाऊ शकता, पण आम्ही हे चहाबरोबर खाणं पसंत करतो। तर हा एक बेस्ट नाश्ता आहे। हे बघा, घावणे आणि हे मऊ राहतात, कडक वगैरे होत नाहीत। तुम्ही ह्याला संध्याकाळ 1 दिवस पूर्ण ठेवलं तरीसुद्धा हे नरमच असतात। मग हे तुम्ही जे आहे चिकन केलं असेल किंवा तुमच्याकडे उसळ वगैरे असेल त्याच्या रस्स्याबरोबर पण खाऊ शकता। खूप छान असा आहे हा प्रकार।
तर तुम्हाला जर का हा घावणे हा प्रकार आवडला ना तर तुम्ही हा नक्की ट्राय करा आणि खा. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.